इराणनं बाहेर काढलं सगळ्यात घातक अस्त्र. होर्मुझ खाडीत अमेरिका इराण युद्ध अगदी टोकाला. समुद्रात सुरुंग पेरण्याचा इराणचा डाव. इंधनाच्या जहाजांच्या खाली असेल घातक समुद्री सुरुंग. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय थेट मुद्द्यावर. कल्पना करा, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा गळा आवळला जातो तेव्हा त्या व्यक्तीची काय अवस्था होते. अगदी तेच आज जगातल्या अनेक देशांचं झालं. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धात जगातल्या अनेक देशांना इंधन पुरवठा करणाऱ्या हॉर्मुझच्या खाडीचा गळा आवळला गेला. त्यामुळे सगळं जग इंधनावाचून तडफडतंय. हॉर्मुझच्या खाडीतला युद्धाचा धूर अगदी आपल्याही नाकातोंडात जातो. पण परिस्थिती निवळण्याच्या ऐवजी अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचतेय, जी आपल्या सगळ्यांची चिंता वाढवणार आहे. हजारो किलोमीटर दूर इराण आणि इस्रायलच्या युद्धभूमीवर मिसाईल आणि बॉम्बचं युद्ध सुरू आहे. तर जगातील अनेक देशात इंधन मिळवण्यासाठीचं सामान्य माणसाचं युद्ध सुरू आहे. त्याचं कारण आहे स्ट्रेट ऑफ होर्मुझ, एक असा समुद्रमार्ग जो जगाच्या अर्थव्यवस्थेची जीवनदायिनी रक्तवाहिनी आहे. ज्या समुद्रमार्गानं जगातील अनेक देशांना जवळपास 20 ते 30% कच्चं तेल आणि गॅस पुरवलं जातं. तिथली परिस्थिती इतकी धोकादायक वळणावर पोहोचली आहे की तिथून जाणं म्हणजे मृत्यूला थेट आमंत्रण. कारण एका बाजूला हे जगातील सगळ्यात शक्तिशाली अमेरिकन सैन्य आणि दुसऱ्या बाजूला मध्य पूर्वेतील प्रभावशाली शक्ती असलेले इराण. याच दरम्यान अमेरिकेनं 10 मार्च 2026 रोजी दावा केला की त्यांनी इराणची 16 समुद्री सुरुंग पेरणारी जहाजं नेस्तनाबूत केली. त्यापैकी 10 निष्क्रिय तर 6 सक्रिय होती. हे जर असं असेल तर इराणनं अतिशय धोकादायक खेळ खेळायला सुरुवात केली आहे असं मानूया. कारण इराणनं या युद्धातलं सगळ्यात धोकादायक अस्त्र बाहेर काढलंय असंही मानलं जात आहे, ज्याचे नाव आहे समुद्री सुरुंग, जे पाण्याखाली शांतपणे लपलेलं असेल. पाण्यावरून जाणारं एखादं जहाज क्षणात नाहीसं करू शकेल. याचा अर्थ आहे ज्या खाडीत मोठ्या प्रमाणात सुरुंग पेरले गेले तर जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक असलेला हा मार्ग बंद होऊ शकतो. जगातील सर्वात मोठ्या शिपिंग कंपन्या आता या मार्गानं जहाज पाठवणं टाळत आहेत. त्याऐवजी जहाजांना केप ऑफ गुड होप मार्गे वळसा घालून पाठवलं जातं. परिणामी वेळ आणि प्रवास खर्च प्रचंड वाढणार आहे. सध्या ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत $110 प्रति बॅरलवर जाऊन पोहोचली आहे. तेल महागलं म्हणजे वाहतूक महागणार, आणि वाहतूक महागली तर प्रत्येक वस्तू महागणार. म्हणजे युद्ध 3 देशांमध्ये असलं तरी ते त्यांच्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतात, अगदी आपल्याला सुद्धा. आपल्याला कारण 80%हून अधिक कच्चं तेल आपण आयात करतो. होर्मुझची खाडी अस्थिर झाल्यानं त्याचे परिणाम आपल्याला सहन करावे लागत आहेत. शिवाय जहाजांच्या विम्याचे दर सुद्धा वाढले. त्यामुळे आयात निर्यातीत सगळी वाढ झाली. याचा परिणाम उद्योग, शेती आणि सामान्य माणसाच्या अगदी खिशावर होतोय. म्हणूनच अनेक अर्थतज्ञ इशारा देत आहेत की हा संघर्ष जर या पुढच्या काळात आणखी वाढला तर जगाला ऊर्जा संकट, महागाई आणि कदाचित आर्थिक मंदीचाही सामना करावा लागू शकतो. म्हणूनच ट्रम्प यांनी इराणला इशारा दिलाय की इराणनं सुरुंग पेरले असतील तर ते तात्काळ काढावे, नाहीतर इतिहासात कधीही पाहिलं नसेल असा विध्वंसाला त्यांना सामोरं जावं लागेल. एकूणच हे युद्ध फक्त रणांगणावर नाही, समुद्री मार्गावर सुद्धा लढलं जातं, जिथून जगाची अर्थव्यवस्था वाहते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.